बघायलो आपण ग्रॅव्हिटेशनल मधला अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन आणि अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन याच्या पूर्वीचा जो पॉइंट होता तो अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स होता आणि अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स नंतर आपण नेक्स्ट एक पॉइंट बघायलो आणि हा जो पॉइंट आहे तो कोणता आहे तो अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन. म्हणजे ऍक्सिलरेशन एखाद्याच्या व्हेलॉसिटी मध्ये जर बदल झाला तर त्याला ऍक्सिलरेशन असं म्हणत असतो. पण इथं अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन बघायचं. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन बघते सुरुवातीला आपण एक गोष्ट बघू तर की हा एक ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट आणि ही अर्थ आहे, अर्थ आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे. हा ऑब्जेक्ट आहे आणि ही अर्थ आहे. मग काय सांगते अर्थ ही जी अर्थ आहे सेंटर असणार अर्थ एक्झर्ट फोर्स, अर्थ एक्झर्ट फोर्स, अर्थ फोर्स दाखवणार अर्थ एक्झर्ट फोर्स आणि ऑब्जेक्ट नियर इट. ऑब्जेक्ट अर्थ काय करत असते, ऑब्जेक्ट कोणताही ऑब्जेक्ट असू दे अर्थच्या जवळ त्या प्रत्येक ऑब्जेक्ट वरती अर्थ फोर्स टाकत असते. जसं मॅग्नेटच्या जवळ एखादं लोखंड आलं, आयर्न आलं तर त्या आयर्न वरती फोर्स टाकून अट्रॅक्ट करते. तसं अर्थच्या जवळ कोणताही ऑब्जेक्ट येऊ द्या अर्थ त्या ऑब्जेक्टवर फोर्स टाकते. मग काय म्हणालो आपण अर्थ एक्झर्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे अर्थ काय दाखवायली आपल्याला, काय एक्झर्ट करायली, एक गोष्ट एक्झर्ट करायली ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थ काय दाखवायली आपल्याला बघा, अर्थ काय दाखवायली आपल्याला, अर्थ एक गोष्ट दाखवायली अर्थ एक्झर्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑब्जेक्ट नियर इट. म्हणजे कोणताही ऑब्जेक्ट अर्थच्या जवळ असू द्या त्या ऑब्जेक्टवर अर्थ एक फोर्स दाखवते, एक फोर्स टाकते आणि त्या फोर्सचं नाव आहे कोणता फोर्स तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग आता आपला न्यूटन लॉ काय सांगते, अकॉर्डिंग टू द सेकंड न्यूटन लॉ द फोर्स ऍक्टिंग ऑन एनी ऑब्जेक्ट. आपला न्यूटन लॉ काय सांगते कोणत्याही ऑब्जेक्टवर जर फोर्स टाकला, हा पहिला पॉइंट. आणि दुसऱ्या पॉइंट मध्ये काय सांगतो आपण आपला न्यूटन लॉ सांगते सेकंड न्यूटन लॉ द फोर्स ऍक्टिंग ऑन एनी ऑब्जेक्ट इट्स ऍक्सिलरेशन, रिझल्ट इट्स ऍक्सिलरेशन. जर एखाद्या ऑब्जेक्ट वरती फोर्स पडला असेल, जर या ऑब्जेक्ट वरती फोर्स पडला असेल, हा ऑब्जेक्ट होता आपला, या ऑब्जेक्ट वरती जर फोर्स पडला असेल तर या ऑब्जेक्टचं काय होणार तर काय होणार ऍक्सिलरेशन, रिझल्ट इन ऍक्सिलरेशन, रिझल्ट इन ऍक्सिलरेशन. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स पडणार, फोर्स पडल्यानंतर त्या ऑब्जेक्टचा न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार काय होणार तर रिझल्ट इन ऍक्सिलरेशन. अशा प्रकारे आपण सांगू शकतो thus the acceleration, thus the gravitational force due to the earth. म्हणजे ही जी अर्थ आहे या अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा जो फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन अ बॉडी, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन अ बॉडी रिझल्ट इट्स ऍक्सिलरेशन. आणि या ऑब्जेक्टचं काय होणार तर रिझल्ट इट्स ऍक्सिलरेशन. दिस इज कॉल्ड ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड डिनोटेड बाय जी. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थच्या कारणाने आहे. तर या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला आपण सांगू तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थच्या कारणाने आहे आणि याचे ऍक्सिलरेशन होणार आहे ऑब्जेक्टचं. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ ऍक्सिलरेशन ऑफ इट्स ऑब्जेक्ट आणि या बॉडीचं किंवा ऑब्जेक्टचं ऍक्सिलरेशन होणार आहे. दिस इज कॉल्ड acceleration due to gravity and it is denoted by g. Gravitational force, हा जो gravitational force आहे gravitational force due to the earth. बघा gravitational force due to the earth, gravitational force due to the earth on a body, gravitational force due to the earth on a body रिझल्ट इट्स ऍक्सिलरेशन. जेव्हा याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स पडणार तेव्हा याचे ऍक्सिलरेशन होणार, याच्या व्हेलॉसिटी मध्ये बदल होणार, याची गती वाढणार. रिझल्ट इट्स ऍक्सिलरेशन. दिस इज कॉल्ड ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे याचे जे ऍक्सिलरेशन आहे त्या ऍक्सिलरेशनच आपण सांगतो ही ऍक्सिलरेशन कुणा कारणाने घडलं ग्रॅव्हिटीमुळे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज
acceleration due to gravity, आणि acceleration due to gravity is denoted by g, आणि it is a वेक्टर क्वांटिटी. आणि हे जे आहे ते दुसरी क्वांटिटी म्हणजे काय सांगूत आपण, ही जी आहे ते वेक्टर क्वांटिटी. दोन क्वांटिटी असतात, एक स्केलर क्वांटिटी असते आणि एक वेक्टर क्वांटिटी. पण ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी क्वांटिटी आहे ती कोणती संख्या आहे तर वेक्टर क्वांटिटी. काय वेक्टर क्वांटिटी आहे, त्याला डायरेक्शन आहे, याला दिशा आहे, या दिशाच्या कारणाने आपण याला वेक्टर क्वांटिटी असं समजत असतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट, जर हा ऑब्जेक्ट आहे, ही अर्थ आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट डायरेक्टेड टुवर्ड इट्स सेंटर. हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स या ऑब्जेक्ट वरचे डायरेक्टेड आहे, डायरेक्शन आहे कुणीकडे आहे, सेंटर ऑफ द अर्थ. याचं जे डायरेक्शन आहे ते डायरेक्शन कुणीकडे आहे, सेंटर ऑफ द अर्थ. म्हणून देअरफॉर द ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज ऑल्सो डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे जे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे, ही जी जी आहे स्मॉल जी, acceleration due to gravity is directed toward the center of the earth, center of the earth. म्हणजे याला डायरेक्शन आहे कुणीकडे, डाऊनवर्ड आहे. therefore it is also called as vector quantity. acceleration due to gravity हे वेक्टर क्वांटिटी आहे. याच्या अगोदर आपण बघितलं की जे कॅपिटल जी वापरण्यात आला होता, ते युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट होता. हा जो कॅपिटल जी वापरला आपण तो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट होता, आणि हा जो स्मॉल जी आहे तो ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. स्मॉल जी जो आहे तो कोण आहे, तो हा आहे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सिलरेशन साठी जनरली आपण ए सिम्बॉल वापरतो, पण ए च्या ऐवजी आपण जी वापरायलो, कारण का ए म्हणजे ऍक्सिलरेशन आपण यूज करू शकतो. पण इथे ए च्या ऐवजी जी वापरला तर जी याने ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, स्मॉल जी याने ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. आपण व्हॅल्यू ऑफ जी बघणार आहे, जे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे याची व्हॅल्यू बघणार आहे, आणि याची व्हॅल्यू कुठे बघणार आहे तर अर्थ वरती बघणार आहे. व्हॅल्यू ऑफ जी we can calculate the value of g using Newton's universal law of gravitation. म्हणजे जो हा g आहे, या g ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करणार आहे आणि यूज करणार आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा यूज करणार आहे आणि व्हॅल्यू काढणार आहे. कुणाची व्हॅल्यू काढणार आहे तर आपण g ची व्हॅल्यू काढणार आहे. g ची व्हॅल्यू काढते सुरुवातीला आपण सांगतो m हा ऑब्जेक्ट आहे, मास ऑफ एन ऑब्जेक्ट इज m. जे मास आहे, मास ऑफ एन ऑब्जेक्ट इज m. जे ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टचं मास m आहे. कारण का कोणता जरी एखादा ऑब्जेक्ट असेल तो अर्थकडे येणार ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि त्याच्यावर ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे अर्थच्या सरफेसची किंवा अर्थची आपण काढणार. तर सुरुवातीला घेतलं मास ऑफ एन ऑब्जेक्ट इज m. Mass of an object is m, and r is the distance of object from the center of the earth. Distance of an object from the center of earth. R is the, पहिले बघा, m is the mass of an object. Second, r is the distance of object from the center of earth. म्हणजे त्या r जे डिस्टन्स आहे ऑब्जेक्टचं अर्थच्या सेंटर पासून ते r ने घेतलेलं आहे, आणि r is the distance of object from the center of earth. The law of gravitation given by, आपण लॉ घेऊ शकतो, the law of gravitation. The law of gravitation given by the law of gravitation given by, जो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे तो गिवन बाय घेऊ शकतो आपण. तर आपल्याकडे लॉ ऑलरेडी प्रेझेंट आहे, आपण घेतलेला आहे. G इक्वल टू F इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m अपॉन r स्क्वेअर. आता हियर
Capital G is the universal gravitational constant. Capital M is the mass of the earth. हा जो capital M आहे हा कोण आहे तो mass of the earth and small m is the mass of the object. म्हणजे जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टचं मास, आता समजा हा ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टचं मास m आहे. अर्थ जी आहे या अर्थचं मास कॅपिटल एम मध्ये घेतलं आपण, आणि r इज द डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ, आणि आरच्या सेंटर पासून जे डिस्टन्स घेतलेलं आहे ते r ने घेतलेलं आहे. आता हा जो फॉर्म्युला आहे आपण यूज करणार आहे काय काढण्यासाठी, व्हॅल्यू ऑफ g ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. आता या इक्वेशन फर्स्ट देऊ तर इक्वेशन फर्स्ट, आणि आपल्याकडे एक ऑलरेडी फॉर्म्युला प्रेझेंट आहे, फोर्स इक्वल टू m इंटू g. फोर्स इक्वल टू m इंटू a, फोर्स इक्वल टू मास इंटू एक्सिलरेशन आहे. परंतु इथं जे आहे आपलं एक्सिलरेशन जे आहे, एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असल्या कारणानं आपण f इक्वल टू काय वापरतो, f इक्वल टू m इंटू g वापरतो. याला इक्वेशन सेकंड देऊ. ही इक्वेशन फर्स्ट आहे, ही इक्वेशन सेकंड आहे. सेकंड इक्वेशन पुट इन इक्वेशन फर्स्ट. आता जे इथे सेकंड इक्वेशन आहे ही सेकंड इक्वेशन पुट करतो इक्वेशन फर्स्ट. समजा असं समजा की ही f ची व्हॅल्यू आहे, f ची व्हॅल्यू mg, ही व्हॅल्यू आपण पुट करतो या f ची व्हॅल्यू, ही जी f ची व्हॅल्यू आहे m into g, this value put in f as a mg we can calculate. आपण इथे कॅल्क्युलेट करू शकतो, इथे आपण कॅल्क्युलेट करतो value of g, that is acceleration due to gravity. Here the acceleration due to gravity is mg equal to capital G capital M small m upon r square. M is the mass of an object, g is the acceleration due to gravity, capital G is the gravitational constant, universal gravitational constant, capital M is the mass of the earth, small m is the mass of the object, and r is the distance of object from the center, or distance between object and center of the earth. Here g equal to capital G is the gravitational constant, capital M small m upon r square. Here multiply and इकडे गेल्यानंतर डिव्हायडेशन मध्ये जाणार m, mass of the object and mass of the object get cancel. Here the g equal to capital G capital M upon r square. मग आपण इथे एक सांगू शकतो acceleration due to gravity मध्ये mass of an object कॅन्सल होते. म्हणजे एक सांगू शकतो आपण पेन घेतला आणि एक स्टोन घेतला, जर इथं हवा वगैरे नाही, व्हॅक्यूम आहे, स्टोन आणि क्लोजर हे दोघे जण सोडले तर ऍक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे दोघांचा वेग जे राहणार आहे, दोघांचं जे ऍक्सिलेशन अर्थकडे जाणार आहे ते सेम राहणार आहे. कारण या फॉर्म्युल्यामध्ये मास ऑफ एन ऑब्जेक्ट नाही, आणि मास ऑफ एन ऑब्जेक्ट वर डिपेंड नाही. कोण डिपेंड नाही, ते ऍक्सिलरेशन डिपेंड नाही ड्यू टू ग्रॅव्हिटी, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ते डिपेंड नाही. कुणावरती डिपेंड नाही तर मास ऑफ एन ऑब्जेक्ट. Here the small r is the distance of object from the center of the earth. म्हणजे r कोण आहे तर डिस्टन्स आहे ऑब्जेक्टचं आणि सेंटर ऑफ द अर्थ. मग r चे जागी कॅपिटल r घेऊ शकतो. Capital R is the radius of the earth. Here we can write r square, the capital R. इथे बाकी काही चेंज केलं नाही, फक्त आपण स्मॉल r च्या ऐवजी कॅपिटल R घेतला, कारण का r is the radius of the earth, capital R. Here we can put the value and we can calculate the value of g. G equal to G, capital G is the universal gravitational constant. The value of capital G is 6.67 into 10 to the power minus 11. And mass of the earth already आपल्याला माहित आहे 6 into 10 to the power 24 kg. And radius of the earth, जी अर्थची रेडियस आहे 6.4 into 10 to the power 6 चा जे स्क्वेअर आहे, स्क्वेअर घेतला आणि याचा आपण लॉग टेबलच्या सहाय्याने व्हॅल्यू काढतो, आणि ही व्हॅल्यू अर्थ साठी कॉन्स्टंट असेल. हा, जर समजा आपण मून वर गेलो तर हे मास ऑफ द अर्थ च्या ऐवजी इथं मास ऑफ द मून घ्यावं लागणार,
आणि तिथली ऍसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही वेगळी येणार. म्हणजे ऍसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अर्थ वरती सेम आहे आणि ती जी व्हॅल्यू आहे याची आपण ब्लॉक टेबलच्या सहाय्याने किंवा कॅल्क्युलेशनच्या सहाय्याने काढून घेऊ. तर याची व्हॅल्यू काढली, ऑलरेडी एकदा काढलेली आहे आपण ही व्हॅल्यू. याची व्हॅल्यू आलेली आहे 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. Here the unit is acceleration due to gravity is meter per second square. बघा इथं आपण व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ ही काढलेली आहे. काय काढलेली आहे बघा इथं आपण व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ, जे अर्थचा सरफेस आहे, जे पृष्ठभाग आहे, त्याच्यावरती ऍसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही जी व्हॅल्यू आहे, ही जे स्मॉल जी ची जी किंमत आहे हे काढली आहे. ते काढण्याच्या सुरुवातीला आपण बघितलं जो ऑब्जेक्ट होता अर्थच्या जवळ, त्या ऑब्जेक्टचं मास किती आहे? मास ऑफ एन ऑब्जेक्ट इज m. द डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ इज r. स्मॉल r घेतला आणि द लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन गिवन, हा जो लॉ आहे, ग्रॅव्हिटेशन लॉ आहे हा F इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m अपॉन r स्क्वेअर हा गिवन घेतला. हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ जे लॉ आहे F इक्वल टू law of gravitation is given by F equal to capital G capital M small m upon r square. आणि आपल्याला ऑलरेडी माहित आहे की फोर्सची व्हॅल्यू किती आहे? फोर्सचा फॉर्म्युला फोर्स इक्वल टू मास इनटू ऍसिलेशन. बट हियर इज ऍसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, देयरफॉर F equal to mg. m is a small mass of an object, g is a acceleration due to gravity. आता काय केलं आपण नंतर ही जी व्हॅल्यू होती इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड इक्वेशन पुट इन इक्वेशन फर्स्ट, सेकंड जी इक्वेशन होती ती इक्वेशन पुट केली आणि कोणत्या इक्वेशन मध्ये पुट केली? फर्स्ट मध्ये. तर mg ही जी f ची व्हॅल्यू आहे ती आपण इथे पुट केली. mg इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m अपॉन r स्क्वेअर. m कॅन्सल होणार, m इकडे गेल्यानंतर m कॅन्सल झाला. g इक्वल टू राहिलं काय मग शेवटी? g इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M अपॉन r स्क्वेअर. कॅपिटल G is the universal gravitational constant. m is the mass of an object m is the mass of an earth. r is the distance of object from the center. आणि इथं व्हॅल्यू पुट केल्या g इक्वल टू 6.67 into 10 to the power minus 11. ही जी व्हॅल्यू होती ही g ची आहे. ही जी व्हॅल्यू आहे ते मास ऑफ द अर्थ आहे. ही जी आहे ते रेडियस ऑफ द अर्थ आहे. आणि ह्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला एक आन्सर आला शेवटी, फायनल आन्सर ऍसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जे आलं 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. याला अप्रॉक्सिमेटली इक्वल टू आपण 9.8 सुद्धा घेऊ शकतो. पण ही व्हॅल्यू अर्थ साठी कॉन्स्टंट आहे, न बदलणारी व्हॅल्यू आहे 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर.